दिनेश काय गुटखा बिटका दे ना. गुटखा बिटका सोडलं भाई. आता त्या दिवशी आपली काय इज्जत गेली तिथे कॉलेज वरती अकॅडमी मध्ये ना. मग बाहेर काढून हाकलून देत होते ते आपल्याला. काय बोलत होते राव ते टीचर, ते काय नाव त्यांचं आपल्याला पण माहित नाही. ए रघु, माझं सिलेक्शन झालं अकॅडमीला. मी चाललोय आता प्रॅक्टिसला. ठीक आहे ठीक आहे. वाटताले शुभेच्छा तुला, तुझं स्वप्न पूर्ण हो. अरे काय झालंय तुम्हाला रघु? ए रघु, यार रघु, तो आपल्या जीवाचा जीवलग मित्र यार. त्याला आपण बोललो नाही आता, तू तसंच निघून गेला. हे पण दिनेश काय भाव माहिती का, ऍडमिशन साठी आपण झटलो आणि झटणार, त्याच्यासाठी झटणार बरं का. एकदा तो त्याचं सिलेक्शन होऊन दे रे, पण काही टेन्शन नाही राहणार आपल्याला. त्याची लय परिस्थिती हालाकीची राव. तेवढा भरती व्हायला पाहिजे. होईल होईल, 100% होईल. फक्त त्याला आपली गरज आहे पण काही दिवस मित्रा. जळणारी दिव्याची तू आतर, तुझ्या भेटीवानी सुख नाही सर्गात र. दाखवा मी घेतो. काय हो? अरे नको नको. नाही नाही, दाखवा दाखवा. सोडा सोडा, दाखवा. काय चाललंय बाकी तुमचं? व्यवस्थित आहे बाबा. तुझं काय चाललंय? माझं बरं आहे. तुमचं इकडे कसा आलो होता असं चक्कर मारत मारत. चला येतो आई मी. अरे थांब, चहा पाणी घेऊन जा. नाही चहा पाणी नको, पण आपण 2 मिनिटं बोलू. अरे सूरज अकॅडमीत गेल्यापासून सगळे काम मलाच करावं लागतात. त्यात काय एवढं आहे मग? सूरज अकॅडमी मध्ये गेला म्हणून काय झालं? अशी छोटी मोठी कामं मला सांगायची. आता सूरजची आई काय आणि माझी आई काय एकच? त्याच्या सरांनी ऍडमिशन केलं म्हणून झालं, त्याचं भाग्य समजायचं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूरज आमचा मित्र आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्याच्या संकटाच्या काळात आम्हाला त्याला मदत करावंच लागेल. तर त्याचा अकॅडमीचा खर्च वगैरे सगळं आम्हीच बघणार आहे. म्हणजे आता त्याचा अकॅडमीचा खर्च पण आम्हीच केलाय, अकॅडमीची फी आम्ही भरली, त्याच्या पुस्तकाचे खर्च आम्हीच केलाय. आता इकडून तिकडून आमचं थोबड बघून तर सर ऍडमिशन सुद्धा देत नव्हतं आम्हाला. मला तर वाटलं सगळं ते सरांनी केलं. काय आता मित्रासाठी काय पण करावंच लागेल ना, असं थोडी का. त्याच्यामुळे पण आम्ही सुधारलोय, नाही तर आम्ही कायम नशेमध्येच राहायचो. तुमच्यासारखे मित्र भेटायला त्याचं भाग्य. काय टेन्शन नका घेऊ, सूरजच्या अंगावरती लवकरच तुम्हाला वरती दिसत. चला येतो मी आई. ए रघु, कुठे चालला काय गाई मध्ये? ये ना इकडं. काय म्हणते बोल. कुठे चालला काय गाई? अरे चाललं सरपंच साहेबाकडे. कशाला? तुला नाही माहिती का? काय? खरंच नाही माहिती? नाही. अरे गावात काय चाललंय काय नाही पल्लीला नाही सांगितलं का तुला? अरे ती पल्ली दुसऱ्या कॉलेजला गेली ना. अरे दुसऱ्या कॉलेजला? ती कधी गेली दुसऱ्या कॉलेजला? भरती जाऊ दे कॉलेजचं. तुला खरंच काय माहिती नाही? नाही. अरे आपला सूरज आर्मी मध्ये भरती झालाय ना. काय? अरे खरंच ना. खरं सांगतोय? अरे खरं. चल मी येतो सरपंच साहेबांकडून जाऊ. बर ठीक आहे. रघु, नमस्कार सरपंच साहेब. अरे हा बस. कस काय यानं केलं? काय नाही म्हणलं जावा सरपंच साहेबांना भेटून यावं, म्हणलं गुड न्यूज द्यावा. काय न्यूज आहे?
अहो आपला तो सूरज आर्मी मध्ये भरती झाला ना. कोणता सूरज रे त्यो सखाराम मारायचा का? हा तोच तोच. लय भारी काम झालं गाड्या मग. हा लय भारी काम झालं खरं. ए बंटी अरे पाणी आण ना 2 ग्लास. अरे त्या हिराबाईना नवऱ्याच्या पाठीमाग लय कष्ट केले बरं का. बरोबर आहे. 4-4, 6-6 घरी दुनिया भांडे केले तिना. आता डोळ्यासमोरच आहे. हा ना चांगले पैसे आलेले पोरं शिकित नाही आले रे. मग काय सारे वायाला गेले पोरं. रोज 1-2 पिऊन पडलेलं राहते बघ. काय अवघड आहे. अरे बंटी, अरे भावा तू इकडे कस काय? अरे 3-4 महिने झाले मी इथंच कामाला आहे साहेबांकडे. हा का? अरे बाबा तू काय हो लागला हो सुरळीत. आता काय आमचं काय, आम्ही फिरतो इकडे तिकडे अजून पण. बाकी बरा आहे का तू? हा बरं आहे ना. बरं का रघु, आता असं करतो मी, बोला ना. त्या उपसरपंच चेअरमन कोणी मेंबर असले 1-2 तर सगळ्याला घेऊन येतो तिकडं. चालतंय ना. हाय ना तू गल्लीत? हा गल्लीतच मी आता. त्याच्या घरी जाऊ आपण आणि त्याचा सत्कार करून टाकू. बर चालतंय. लय आनंद झाला पाहिजे मला. हा आनंद होणारच ना. हा चालन ठीक आहे ये मग. हा येतो सरपंच साहेब. हो चालन ठीक आहे. सूरज, अरे सूरज, सरपंच साहेब ते आलेत बाहेर ये की. आलो हो सरपंच साहेब. अरे नमस्कार. हो बसा ना. काय झालं? काय नाही हो. सत्कार करू म्हणलं. आपल्या गावचे उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, पंचापती अध्यक्ष सगळ्यांना घेऊन आलो ना मी. बरं झालं ना. हा मग मला करून तुझा अभिमान तुझा आम्हाला लई. सूरज अभिनंदन बरं का तुझं. खरंच अभिनंदन सूरज तुझं. सूरज भारी वाटलं आम्हाला. तुझ्या आईने अरे लोकांचे धुणे भांडे करून तुला इतक्या लांबच्या पोस्ट मध्ये घातलं. हे चांगल्याच कामाने आपल्या गावातले बरेचसे उद्योगपती असे लोक आहे त्यांची मुलाशी होत नाही, पण तुझ्या मम्मीने तुझ्यासाठी करून दाखवलं. आणि तू ठामपणे तुझ्या हाती घेतलंय की तू कर. आम्ही तुझ्या पाठीशी आहे. तुझी आई ती आमची पण आहे. पुढचं नियोजन तू एकदम पद्धतशीर तुझ्या पद्धतीने तू कर. अरे हिराबाई कष्टाचं तीच झालं पाहिजे तुझ्या. आज तुझी काहीच परिस्थिती नसताना 4 घरचे धुणे भांडे करून शिकवलं, लहानचं मोठं केलं. आज ह्या थरापर्यंत पोहोचला तो. देश सेवेसाठी भरती झाला. त्या फार नाही फेडलं बघ त्याने. आज खूप अभिमान त्याच्याबद्दल आम्हाला. सरपंच तुम्ही सर्वांनी माझा सत्कार केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मित्र याने खूप मला मोलाची साथ दिली. अरे तसं काही नाही सूरज, तुझ्यामुळे आज मी या ठिकाणी आहे. म्हणजे आज मी देवपूजा म्हणजे तुझ्यामुळेच करायला लागलो, नाही तर मी आहे ना खरंच व्यसनाधीन गेलेलो होतो रे. आणि तुम्ही सर्वांनी मला जी मदत केली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी आई. तिनं हाडाची काढ करून लोकांचे काबड कष्ट करून मला सांभाळलं. ही मला सर्वात मोठी जाण आहे सरपंच. आणि मला गावाचे पण खूप उपकार आहेत माझ्यावर. गावाचं काहीतरी देणं लागतं म्हणून मी ज्या वेळेस आर्मीतून रिटायर होईल तेव्हा आपल्या गावातील भरकटणाऱ्या मुलांसाठी एखादी फ्रीमध्ये अकॅडमी खोलल, हीच माझी इच्छा आहे. वा वा वा, हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. तुम्ही माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद मानतो. आई चहा बी टाक ना सरपंचांना. नाही काही हिराबाई चहा बी काही नको. आता आम्हाला मिटिंगला उशीर झाला आहे सध्या. आता हे एकदम चहापेक्षा गोड झालं. आता येतो आम्ही. अर्धा घेतला अरे नको, लय उशीर होता आम्हाला. येतो सूरज. हो चालेल. धन्यवाद. हा सूरज यांना मी वाट लावतो, मग येतो मी तुझ्याकडे परत. हा चालेल. लवकर ये. हो येतो. आहे बघ ना हे सत्कार, फुलं. गावाचं किती प्रेम आहे आपल्यावरती. खूप प्रेम. तू काही काळजी करू नकोस. आहे ना किती लोक सांभाळायला तुला आता. हा
काळजी करू नको आई. जपून घ्या. बॅग मध्ये डबा दिला तेवढं खाऊ घ्या. पुन्हा न्यायला कोण येणार आहे? रघु येतोय. दीपू दीपू सीमेवर चाललोय लढायला. शुभेच्छा देणार नाही? माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्या सोबत आहे. दीपू आतापर्यंत तुझ्या प्रेमाची किंमत केली नाही. आय लव्ह यू दीपू. सूरज, तू मजाक तर नाही करत आहे ना? रिअली लव्ह यू दीपू. खरं? माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती, परंतु माझ्या जिद्दी पुढं मी तुला ते प्रकट करू शकलो नाही, बोलू शकलो नाही. खरंच सूरज? रिअली लव्ह यू दीपू. आय लव्ह यू टू सूरज. यार बस झालं ना, झालं ना तुमच्या मनासारखे. चला आता, नका लय गुलू गुलू करू. थांब रे थोडं. दीपू काळजी घ्या. हो, तू पण काळजी घ्या. वाट बघेल तुझी. आईकडे जा तुझं कधी मध्ये. हो. तसं सरपंचांना पण सांगितलंय. येतो मी. हो. चला सूरज, उशीर होतोय, परत बस चालल्या जाईन. राण्या जरा हिसाबात राहायचं. तू पण हिसाबात राहायचं, हे लक्षात राहू दे, नाहीतर काट माझ्याशी. आपल्या संग राजकारण खेळायचं नाही. लय मागात पडन. अरे तुझ्यासारखा नीच राजकारण करून नाही जिंकत मी. अरे पण त्याला पण डोकंच लागतं म्हणायचं. अरे काय डोकं, असं नीच राजकारण करून त्या दिवशी मी नीच राजकारण करल ना, त्या दिवशी तुला झेपणार नाही, हे लक्षात राहू दे. राजकारण? अरे राजकारणात तू बघितलं कुठे माझं? बघू चाल नेट. अरे तू पण एक चल चल.